आता आपण पुढचा पार्ट पाहू, ज्याचं नाव आहे लिसेजियस फिगर्स. ओके, लिसेजियस फिगर्स म्हणजे काय? आपण पूर्वी पाहिलेल्या कन्सेप्ट सारखंच आहे. आपल्याकडे एक पार्टिकल आहे, से पार्टिकल P, अँड दॅट पार्टिकल इज सब्जेक्टेड, हा पार्टिकलवर सायमल्टेनियसली, द पार्टिकलवर सायमल्टेनियसली टू म्युच्युअली परपेंडिक्युलर सिंपल हार्मोनिक मोशन ॲक्ट होत आहेत. काय? हा पार्टिकल जो आहे ह्याच्यावर सायमल्टेनियसली या डायरेक्शनने एक सिंपल हार्मोनिक मोशन आणि या डायरेक्शनने एक सिंपल हार्मोनिक मोशन अप्लाय होत आहे. ह्यांचा या आणि ह्या दोन सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये वेगवेगळे ॲम्प्लिट्यूड असू शकते. ओके, काय काय वेगळं असू शकतं दोन सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये जे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे? ॲम्प्लिट्यूड वेगळी असू शकते किंवा सेम असू शकते. फ्रिक्वेन्सी सेम किंवा वेगळी असू शकते, फ्रिक्वेन्सी किंवा टाईम पिरियड सेम किंवा डिफरंट असू शकतो. किंवा सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत, फ्रिक्वेन्सी, टाईम पिरियड आणि फेज सेम किंवा डिफरन्स असू शकतं. फेज जर सेम असेल, नो फेज डिफरन्स, या डायरेक्शनने अप्लाय होणारी म्हणजे वाय डायरेक्शनने अप्लाय होणारी सिंपल हार्मोनिक मोशन आणि एक्स डायरेक्शनने अप्लाय होणारी सिंपल हार्मोनिक मोशन ज्या सायमल्टेनियसली पी या पार्टिकलवर ॲक्टिवेट होत आहेत, त्यांच्यामध्ये जर फेज डिफरन्स नसेल तर फायची व्हॅल्यू किती येते? फाय इज इक्वल्स टू 0. दॅट इज फेज डिफरन्स इज 0. कधी कधी फेज डिफरन्स अँड इफ फेज डिफरन्स एक्झिस्ट, त्यावेळेस फायची व्हॅल्यू किती असते? π/4 म्हणजे किती? 45 डिग्री. और असते 5/2 म्हणजे 90 डिग्री. और 3π/4 म्हणजे 135 डिग्री किंवा फाय इज इक्वल्स टू पाय म्हणजे कम्प्लिटली आउट ऑफ फेज 180 डिग्री. ओके, फेज डिफरन्स जर 0 असेल त्यावेळेस काय होईल? सिंपल हार्मोनिक मोशन या पोझिशनला असेल, या पार्टिक्युलर अप्लाय होणारी एक्स डायरेक्शनची आणि वाय डायरेक्शनची त्याच ठिकाणी असेल. हे दोघंही एकमेकाला इन फेज आहेत, म्हणजे दोन्ही एकदाच ॲक्ट होतील. या पार्टिकल हा इथे येईल त्यावेळेस हा इथे येईल. सो फेज डिफरन्स किती झाला? फेज डिफरन्स झाला 0. फेज डिफरन्स π/4 म्हणजे कसा? हा एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन, हा एक्स डायरेक्शनमध्ये या पार्टिक्युलर अप्लाय होत आहे. ओके, एक्स डायरेक्शनने अप्लाय होणारी सिंपल हार्मोनिक मोशन जेव्हा इथे असेल, एक्स डायरेक्शनने अप्लाय होणारी सिंपल हार्मोनिक मोशन जेव्हा इथे असेल, त्यावेळेस वाय डायरेक्शनने अप्लाय होणारी सिंपल हार्मोनिक मोशन इथे असेल. अँड सो द फेज डिफरन्स इज π/4. π/2च्या वेळेस काय? लाईक दिस, पार्टिकल इथे आहे. जेव्हा एक्स डायरेक्शनने अप्लाय होणारी सिंपल हार्मोनिक मोशन या पार्टिकलवर इथे असेल, त्यावेळेस वाय डायरेक्शनने अप्लाय होणारी इथे असेल. ओके, आणि ह्याच्या वेळेस
एक्स डायरेक्शनने जेव्हा इथे असेल त्यावेळेस वाय डायरेक्शनची इथे असेल. आणि 180 म्हणजे एक्स डायरेक्शन होणारी जेव्हा वापस आली असेल कंप्लीट एक ऑसिलेशन करून त्यावेळेस वाय डायरेक्शनची या ठिकाणी असेल. ही कशी, हा कंप्लीट इथे येईल तेव्हा हा इथेन स्टार्ट होईल, हा जेव्हा इथे असेल त्यावेळेस हा इथेन स्टार्ट होईल. सो इट लुक लाईक धिस. सो देअर एक्झिस्ट दोन सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये जे एकाच पार्टिक्युलर एकाच वेळेस अप्लाय होतात त्यांच्यामध्ये एक तर फ्रिक्वेन्सी डिफरंट असेल किंवा फेज डिफरन्स असेल किंवा ॲम्प्लिट्यूड डिफरंट असेल. मग अशा वेळेस नेमकं काय काय होतं तर आपल्याला एक जनरल फॉर्म्युला माहीत आहे. वेन द पार्टिकल इज सब्जेक्टेड टू सायमल्टेनियसली टू डिफरंट perpendicular simple harmonic motion traces both in that plane and that phase difference x is equals to a sin omega 1t plus alpha and y is equals to b sin omega t plus beta. ओके, एक्स डायरेक्शननी अप्लाय होणाऱ्या जी सिम्पल हार्मोनिक मोशन आहे त्याचा आपण फॉर्म्युला काय सांगितलेला आहे, जी एक्स डायरेक्शनने अप्लाय होते या पार्टिकलवर इथल्या त्याचा आपण फॉर्म्युला सांगितलेला आहे एक्स इज इक्वल्स टू ए साइन ओमेगा 1. ओमेगा 1 इज अ फ्रिक्वेन्सी इन एक्स ॲक्सिस डायरेक्शनच्या हार्मोनिक मोशन प्लस अल्फा ह्याचा फेज. आणि वाय डायरेक्शनने अप्लाय होणारे जी आहे तिला आपण दिलेलं आहे वाय इज इक्वल्स टू बी साइन ओमेगा 2 टी प्लस बीटा. ओमेगा 1 आणि ओमेगा 2 सेम असू शकतात किंवा डिफरंट असू शकतात. अल्फा आणि बीटा ह्यांच्यामध्ये फेज डिफरन्स म्हणजे अल्फा मायनस बीटा हा फेज डिफरन्स 0 असू शकतो, π/4 असू शकतो, π/2 असू शकतो, 3π/4 असू शकतो किंवा पाय असू शकतो और एनी व्हॅल्यू असू शकते, एनी व्हॅल्यू 2.5 पाय और 3.1 पाय काही पण असू शकतं. मग लिसेशियस नावाच्या शास्त्रज्ञांनी ज्यूल अँथोनियो लिसेशियस ज्यूल्स अँथोनियो लिसेशियसनी 1857ला लिसेशियस कर्व नावाचा एक सांगितला. जेव्हा W1 आणि W2 ह्या जर सेम नसतील, ओके, या फॉर्म्युलामध्ये एक्स इज इक्वल्स टू ए साइन ऑफ ओमेगा 1 टी प्लस अल्फा अँड वाय इज इक्वल्स टू बी साइन ओमेगा 2 टी प्लस बीटा. ह्याच्यामध्ये इफ W1 इज इक्वल्स टू W2 असल्यावर आपण सांगितलं होतं, मागचे काही फॉर्म्युले केले होते की एकतर पार्टिकल अशी मोशन करेल और पार्टिकल अशी मोशन करेल है ना, आपले मागे फॉर्म्युले झाले ना. अदरवाईज पार्टिकल इलिप्स सारखं मोशन करेल किंवा पार्टिकल सर्कलसारखी मोशन करेल. हे आपण मागच्या फॉर्म्युल्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. पण हे जर सेम नसतील, इफ these two are not same, if they are different, ओके, एक मिनिटाचा कलर जास्त निळा झाला आहे, आपण थोडंसं त्याला चेंज करू. एडिट थोडंसं फेंट करू आपण याला. ओके, गुड. नाव इट्स बेटर ब्ल्यू. W1 आणि W2 ह्या जर दोन व्हॅल्यू जर सेम नसतील, ओके, त्यावेळेस सर्कल वगैरे आपण जे प्रिडिक्शन केलं ते नव्हता, वेगवेगळ्या पद्धतीचं होतं. मग त्यांचा रेशो कन्सिडर करा.
W1 ही एक्स डायरेक्शनने अप्लाय होणाऱ्या सिम्पल हार्मोनिक मोशनची फ्रिक्वेन्सी आहे आणि W2 वाय डायरेक्शनने अप्लाय होणाऱ्याची फ्रिक्वेन्सी W2 आहे. ह्यांचा जर रेशो W1/W2 हा जर सेम असेल तर 1/1. W1 आणि W1 ही कमी असेल, W2 त्याच्या दुप्पट असेल तर 1/2. W3 त्याच्या 3 पट असेल तर 30. ओके, म्हणजे काय या केसमध्ये काय होईल, एक्स डायरेक्शनची एवढ्या स्पीडची आहे आणि वाय डायरेक्शनची सुद्धा तेवढ्याच स्पीडची आहे सिम्पल हार्मोनिक मोशन या पार्टिक्युलर ॲक्ट होणारी. या ठिकाणी एक्स डायरेक्शनची एवढ्या स्पीडची आहे पण वाय डायरेक्शनची त्याच्या दुप्पट स्पीडची सिम्पल हार्मोनिक मोशन आहे. आणि यामध्ये एक्स डायरेक्शनची एवढ्या स्पीडची आहे पण वाय डायरेक्शनची त्याच्या तिप्पट आहे स्पीडमध्ये. त्यावेळेस या पार्टिकलवर एकदाच ॲक्ट झाल्यानंतर हा पार्टिकल कसा बिहेव करेल, असा करेल, असा बिहेव करेल, असा बिहेव करेल, असा बिहेव करेल, असा बिहेव करेल का असा बिहेव करेल, कसा बिहेव करेल, हे आता आपल्याला डायग्रामच्या सहाय्याने पाहायचं आहे. आणि त्याच डायग्रामला, त्याच कर्वला आपण लिसेजियस फिगर म्हणतो. आणि त्या लिसेजियसनी ज्या प्लॉट केल्या त्या डायग्राम्स कशा आहेत आता आपण पाहू. ओके, आता आपण एक डब्बा बनवू. हा, तर यामध्ये काय आहे, 1 2 3 आणि 4 असे 4 आपण बनवले. 4 आणि अजून एक 5, असे 5 रकाने आपण बनवले. जर फ्रिक्वेन्सी रेशो W1/W2 या ठिकाणी आणि या ठिकाणी फेज डिफरन्स फाय या डायरेक्शनने आपण दाखवलं तर काय होईल. तर व्हेरी फर्स्ट थिंग, जास्त वेळ झाले, एडिट करू. फ्रिक्वेन्सी रेशो जर 1/1 असेल त्यावेळेस जर फेज डिफरन्स 0 असेल तर त्या पार्टिकलची मोशन अशी असेल. फ्रिक्वेन्सी रेशो 1/1 असेल आणि फेज डिफरन्स π/4 असेल तर त्या पार्टिकलची जी मोशन असेल त्याचा पाथ, ती कर्व विल लुक लाईक दिस. इफ दिस इज π/2 देन इट विल लुक लाईक दिस. पार्टिकल असा मोशन करेल. तो पार्टिकल ज्यावर एकदाच दोन्ही सिम्पल हार्मोनिक मोशन ॲक्ट होत आहे. थ्री π/4 असेल त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस तो पार्टिकल अशी मोशन करेल. आणि पाय जर असेल तर तो पार्टिकल असे मोशन करेल. तर हे तुम्हाला पाठ करायचे, एक्झाममध्ये असे प्रश्न विचारले जाते. दुसरी कंडिशन, हे आपण ऑलरेडी पाहिले बरं का, हे आपला ऑलरेडी झालेलं आहे. दुसरी कंडिशन 1/2 असेल रेशो. 1/2 म्हणजे काय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, सो नो नीड टू रिपीट इट अगेन. त्यावेळेस कर्व विल लुक लाईक धिस, लाईक अ पॅराबोला. π/4 असेल तर
1 minute. पार्टिकल अशी मोशन करेल. π/2 असेल तर पार्टिकल अशी 8 सारखी मोशन करेल. 3π/4 असेल तर पार्टिकल अशी मोशन करेल, थोडीशी या साईडला जाईल. π/2 असेल तर पार्टिकल अशी मोशन करेल. तर दिस इज अ लिसेजियस फिगर. फ्रिक्वेन्सी रेशो जर 1/3 असेल म्हणजे वाय ॲक्सिस ही 3 टाइम मोर फास्ट असेल आणि एक्स ॲक्सिसच्या डायरेक्शनने अप्लाय होणाऱ्या सिम्पल हार्मोनिक मोशनच्या, त्यावेळेस ज्या पार्टिकलवर ह्या सिम्पल हार्मोनिक मोशन ॲट अ टाइम ॲक्ट होतात त्या पार्टिकलचा जो पाथ असेल असा असेल किंवा असा असेल, असा असेल किंवा या साईडने झुकलेला असा असेल किंवा उलटा. यस. So these are the Lissajous figures. They are because of different arrangement. Okay, so there are many methods to create the Lissajous figures. We will see that later on.